गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे पहा आपला देव बळच त्याला सकाळी उठून घ्यावं लागतं आणि उठल्यानंतर त्याचा चेहरा पहा कसा होतो. हे बा आपला राम दररोज त्याचं एकच असतं शाळेत जायसाठी आणि आपला हा राम उठून खेळून खाऊन वगैरे सगळं तयार. पण आपल्या देवला प्रत्येक वेळेस उठ भाऊ म्हणावं लागतं. राम सगळ्यांना असं म्हणतात ना, लहान मुलगा पहिल्या मुलापेक्षा जास्तच हे असतो, जास्त काय त्याचा त्रास नसतो सकाळचे आणि असंच काही प्रकारे हा. पण एवढ्यात राम पण त्याचं बघून तसंच करायला लागलाय तसंच आणि तो 8 दिवस झाले खूप आजारी होता राम. त्याच्यामुळे त्याची तब्येत वगैरे सगळंच हे झालंय आणि खात पण नाही आता सध्या काही. बाळ आहे माझं. अडीगुडी लावून देवाला तयार करावं लागतं शाळेसाठी. आणि इकडे हे पहा स्वयंपाकमध्ये मासवड्या बनवल्या होत्या छान आज. म्हणजे मासवड्या स्पेशल होत्या कारण की काल महाशिवरात्र होती आणि आज उपवास सोडण्यासाठी मासवड्या बनवल्या होत्या. मस्तपैकी रस्सा वगैरे आणि ह्या मासवड्या बनवल्या. इथं आई सांगत होत्या मला की जास्त सारण ज्यात आहे ते भाऊंना दे म्हणे. आज लई स्पेशल आज आहे ना महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा. पण मग मी आज माझ्या आईला भेटायला जाणार आहे. मग तिच्यासाठी पण मळ्यात जाणार आहे. तिच्यासाठी पण घेऊन चालली. तिला आवडतात ना लई. मग तिच्यासाठी पण घेऊन चालली. हे पहा आईचे म्हणजे आई आहे ना मेन त्या आजारीतलंय तर म्हणजे जागेवरच होतं. मग त्यांना मासवडे आवडतात म्हणून त्यांनी स्पेशल त्यांच्या आईसाठी मासवडे बनवलेत आज. हे पहा किती छान. हे पहा यांची किती घाई झाली त्यांना त्यांच्या माहेरी जायचं आहे त्याच्यामुळे खुश आहेत आज माहेरी जायचं म्हणलं. माझ्या आईला भेटायला जाणार आहे. आणि बा आमचा राडा सकाळचा स्वयंपाकाचा. आपला राम काय करतो बघू आपण. ते बा राम दिसतोय तुम्हाला तिकडे. आजारी पडल्यापासून सारखं मोबाईलचा नाद लागलाय. तुम्ही सांगा ते मोबाईलचा नाद कसा मी हे करू त्याचा. राम हे राम जेवायचं काय. राम इकडे बघ. मोबाईल बंद कर. मोबाईल बंद कर पटक्यान. हे बा राम कसा मोबाईल पाहतोय सारखा. हे बा कसा मोबाईल पाहतोय कंटिन्यू मोबाईल. आधी तरी खेळायचं सारखं बाहेर पण आता बाहेर जायला सुद्धा नको म्हणतोय. ही अशी लत लागते पोरांना मोबाईलची. फक्त मध्ये 8 दिवस आजारी होता पहा किती खराब झाला आपला राम. राम हे राम मोबी दे मला. राम दे मी मोबाईल. दे बाबू दे भाऊ मी भूर जाणार आहे चल. आणि आपल्या देवाचा डबा भरून ठेवला आता ती येतील देवा घेऊन जातील. पण नंतर मी किचन वाटा आवरायला घेतला. अगोदर खूप राडा झाला होता स्वयंपाकाचा. असं काही स्वयंपाक वगैरे केल्यानंतर खूप राडा होतो. खूप भांडे वगैरे पडले होते आणि किचन वाटा खूप छान खूप घाण झाला होता. त्यासाठी मी फास्ट आवरायला घेतलं. अगोदर मस्त वगैरे पोळपाट वगैरे सगळं धुवून ठेवलं. त्यानंतर आमचं बेसिंगचं नळ खराब आहे त्यामुळे पाणी जास्त नाही तिथे. त्याच्यामुळे मग बाहेरून नळावरून पाणी आणून मग इथे भांडे धुवावं लागतात. तो नळ बंद झाला आहे त्याच्यामुळं खूप हे होतं. नाही तर बेसिंगमध्येच भांडे वगैरे घासायचे जास्त असलं तर मग एवढं कामाचं लोड येत नाही. पण बरेच भांडे होते त्याच्यामुळे मी इथं बेसिंगमध्येच घासले. आणि त्यानंतर मस्त किचन वाटा वगैरे आवरायला घेतला. किचन वाटा खूप घाण झाला होता आणि गॅस पण अगोदर मस्त पाणी वगैरे सगळं टाकून गॅस धुवून घेतला अगोदर सगळंच. खूप चिकट झाला होता गॅस त्यामुळे अगोदर पाणी वगैरे सगळं स्वच्छ गॅसवर टाकलं आणि मोकळा गॅस वटा वगैरे सगळं धुवून असं मस्त चकाचक केलं. आणि तिकडं आपला हा राम मोबाईलच पाहत होता. पण म्हटलं आता काय करणार तरी काय त्याला. एवढं किचन आवरच तोपर्यंत त्याला काही एकटी बाहेर सोडू शकत नाही. आमच्या इकडे बिबट्याची खूप भीती आहे. आणि बरोबर आता तुम्हाला दाखवते कुठून बिबट्या आला होता. म्हणजे संध्याकाळी तो येत असतो पण त्या दिवशी दुपारी आम्ही 12च्या दरम्यान जेवण्यासाठी मी किचनमध्ये ताट वगैरे करत होते यांना. तर तेव्हा खिडकीतून मी बघितलं बाहेरच्या ह्याच किचनच्या समोरच्या खिडकीतून. तर बिबट्याचं पिल्लू होतं पहा. जास्त मोठं पण नव्हतं आणि जास्त छोटं पण नव्हतं. आणि ते बिबट्याचं पिल्लू वरच्या जाळीवरून कंपाऊंडच्या जाळीवरून चढून आतमध्ये उडी मारत होतं. पण मी आवाज दिला तर तेव्हा माझ्या आवाजाने तुम्ही परत रिटर्न मागं उडी मारली. आणि हे पोरं राम आणि देव सारखं बाहेर खेळायला पाहतात. देवची तर तीच जागा आहे खेळण्याची त्याच्यामुळे खूप लक्ष द्यावं लागतं.
आणि हे पहा, इतके फास्ट जर आपले कोणते कामं झाले असते तर किती बरं वाटतं. इथे मी जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून जास्त स्पीड केला होता. आणि त्यानंतर माझं मस्त किचन वाटा सगळं आवरून वगैरे झालं, भांडे वगैरे सगळं घासून झालं. त्यानंतर मी रामला घेऊन बाहेर जावं म्हटलं, कारण की जितक्या वेळ मी त्याला घेणार नाही तितक्या वेळ तो जास्त मोबाईल पाहत बसेल. खालचा राडा वगैरे सगळं आधी आवरून घ्यावं म्हटलं. किचन वाटा तर सगळं स्वच्छ आवरून झाला होता. त्यानंतर सगळं आवरलं आणि हे पहा आपले सगळं आवरून वगैरे तयार झाल्या होत्या जाण्यासाठी. त्यांचं माहेर इथे गावातच आहे, त्याच्यामुळं काही एवढं लांब जायचं नाही त्यांना. आणि डबे वगैरे सगळे भरून घेतले. 2 ठिकाणी डबे द्यायचे होते, एक त्यांच्या स्वतःच्या माहेरी आणि एक त्यांच्या सुट्टीसाठी. त्याच्यामुळे त्या मस्तपैकी डबा वगैरे आणि मला म्हणत होत्या लक्ष देईन संध्याकाळपर्यंत येते लवकर. त्यांना म्हटलं लवकर या, राम का राहत नाही. मस्त किचन वाटा वगैरे सगळं आवरून झालं होतं माझं. आणि मग आता खालचा राडा आवरून घ्यावा म्हटलं. पण आपला राम आणखी सुद्धा मोबाईलच पाहतोय, म्हणून मी त्याला बाहेर घेऊन गेले अगोदर. कोणत्या आईला वाटतं आपल्या मुलांनी जास्त मोबाईल पाहावा म्हणून. माझ्या देवला इतका मोबाईलची कधीच सवय नव्हती खरंच, पण रामला ती एवढ्या 8 दिवसात जास्तच मोबाईलची सवय लागली. त्यात त्याची पण काही चुकी नव्हती. त्याला 8 दिवस खूप त्रास होत होता, म्हणजे तो आजारी होता. 3 दिवस दवाखान्यात नेऊन काही फरक नव्हता. शेवटी ते डॉक्टर म्हटले आपण ॲडमिटच करू. पण मग तरी ते डॉक्टर स्वतः म्हटले आपण आणखी 1 दिवस बघू म्हणे, त्याचा ताप वगैरे कवर होतो का नाही. आणि मग ताप त्याचा कमी झाला आणि कारण ॲडमिट वगैरे करायची गरज नाही पडली. पण खूप खराब झाला पहा. आता ही मोबाईलची लत कमी करण्यासाठी मी त्याला असं बाहेर घेऊन येत असते. त्याची खूप भीती आहे इकडे. हे पहा, इथं किचनची खिडकी आहे पहा आमची. या किचनच्या खिडकीतून मी बघितला, इथून चढला होता वरती. आता किती मोठं कंपाऊंड आहे पहा तुम्ही. आता हे पहा एवढं साईज आहे. इथून उंच, इथून त्या साईडने मागच्या साईडने चढला, इथं वरती आला आणि खाली उडी मारणारच. तोपर्यंत मी इथून खिडकीतून थोडंसं ओरडले, बाकीच्यांना दाखवित होते, तर त्यांनी परत रिटर्न मागं उडी मारली. इतकी भीती आहे. आणि हे पहा आमचे पोरं सारखे बाहेर आहेत. राम चल चल. इतकं मोठं कंपाऊंड असून सुद्धा येतोय. किती फास्ट, सगळ्यात फास्ट बिबट्या असतो. वाघापेक्षा बी त्याची चाल जास्त आहे. इकडे बाबू चल, उन्हातून इकडे चल. नको भाऊ कपडे पडत खाली. चल सावलीत खेळू चल. आता मोबाईलचा नाद मिटवायसाठी असं घेऊन येडावं लागेल. हां चला. कधीच खेळायचे नाही, लांब जाते. कुठं जायचंय राम? कुठं खेळायचंय? तिकडं. हे पहा आमचा आंबा किती मोहर आलाय त्याला. एवढाच आंबा आहे पण आंबे लय येते त्याला. लोणच्याचा आंबा आहे हा. म्हणजे याचं लोणचं टिकतं पण लय दिवस आणि कैरी खूप छान यायची. चला कुठं कुठं जायचं? मी रामला म्हटलं चल बाबा घरात. तिकडं. बरं चला. मी घरात घेऊन आले आणि हे माझं सकाळपासून दुपारच्या 12 वाजेपर्यंतचं माझं रुटीन. चला पुढं तिकडे नको मातीत नको. चला तिकडे खेळू. त्याला जेवण वगैरे सगळं करून राम चल 12-1च्या दरम्यान झोपी लावत असते. चला.